त्याच्यावर काय विश्वास ठेवणार? हा, आता अशा माणसावर मला तरी विश्वास नाहीये. हा, तुम्ही विश्वास ठेवू शकता. तुम्ही सगळे एका बाजूला आणि मी एकटी पडली एका बाजूला. मला टार्गेट करताय सगळे. ऐश्वर्या मॅडम, आम्ही असं काहीच करत नाही आहोत. आम्ही फक्त तुम्ही केलेल्या चुका दाखवून देतोय तुम्हाला. आणि तुम्हाला देवाभाऊंवर विश्वास नाहीये ना? ठीक आहे, नका ठेवू विश्वास. पण तुम्ही एक पाप करून कुठे थांबलायत? याच्यापेक्षा मोठं पाप करत आलाय तुम्ही इतकी वर्ष या घरात. ए हॅलो, एक मिनिट. कोणतं पाप? काय बोलतीयस तू? असं कोणतंही पाप मी केलेलं नाहीये. उगीचच काही बोलू नकोस. तुम्ही स्वतःहून सांगितलं तर बरं होईल. सांगा सगळ्यांना तुम्ही अमृता वहिनीच्या बाबतीत काय केलंय ते. सगळ्यांना तुमचं खरं रूप कळू द्या. एक मिनिट, मला जरा नीट सांगाल हा काय प्रकार आहे? इथे एक गुंता सुटत नाही तर दुसरा गुंता तयार होतोय. नीट सांग काय ते. अमृताचं काय म्हणालीस तू? तिलोत्तमा मॅडम, फक्त अमृता वहिनीच्या बाबतीत नाही, त्यांनी या घराच्या वारसासोबत पण पाप केलाय. वारस? काय बोलतेस तू? अगं हिलाच सांगू दे ना, तिच्या तोंडून हिलाच सांगू दे. वा 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 वा, व्हेरी गुड. आता विषय सोडून एक नवीन विषय शोधलाय यांनी, कारण ह्यांच्या अंगलट आलंय ना सगळं, म्हणून विषय बदलतायत. काहीही बोलत सुटले दोघेही. मला अडकवण्याचा प्लॅन आहे ना दोघांचा? हा, अगं बोल बोल, काहीतरी. गप्प काय बसतेस? काय बोलू आता? मला ना कळतच नाहीये, या घरात कोणाला माझी किंमत आहे की नाही, तुमचं प्रेम आहे की नाही माझ्यावर. इतक्या दिवसांनी मी आले, पण तुम्ही सगळे मला प्रश्न विचारताय. म्हणजे तुम्ही सगळे मला शोधण्याचं नाटक करत होतात ना, फॉर्मॅलिटीसाठी शोधत होतात ना, कारण आल्यापासून कोणीही मला प्रेमाने जवळ घेतलेलं नाहीये. माझा पाहुणचार नाही केलाय. मला वाटलं मी घरी गेल्यानंतर सगळे खुश होतील, मला विचारतील, माझी काळजी करतील. पण तुम्ही सगळे एखाद्या पोलीस स्क्वॉड सारखे उभे आहात माझ्या समोर आणि प्रश्न विचारताय.